हिवाळा लागताच बाजारमध्ये मस्त अशी लालबुंद गाजरं यायला सुरुवात होते। मग हे गाजर आपण घरात घेऊन आलो की पहिला आपल्या डोक्यात विचार येतो तो छान असा गाजर हलवा बनवण्याची। आज आपण असाच हा तोंडात टाकताच रवाळ वाटणारा, कुठेही चिकट न होणारा मस्त असा पारंपरिक पद्धतीने गाजरचा हलवा बनवणार आहोत। हा हलवा बनवताना कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट न घेता अगदी प्रत्येक स्टेप फॉलो करून हा गाजर हलवा आपण बनवणार आहोत। आणि हो, विशेष म्हणजे हा गाजर हलवा आपण फक्त 2 चमचे तुपातच बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो गाजर स्वच्छ धुवून त्याचे वरचे थोडेसे साल काढून मस्त असा किसून घेतला आहे। अशा पद्धतीने छान असे लांब लांब किस आपण गाजराचे पाडून घेणार आहोत। त्यानंतर एका कढईत 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी मोठा 1 चमचा भरून साजूक तूप घातला आहे। आता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त 2 चमचे तुपातच आपल्याला हा हलवा बनवायचा आहे। आता सुरुवातीला 1 चमचा तुपावर आपण गाजराचा किस छान असा परतून घेणार आहोत। साधारण 5 मिनिटभर आपल्याला छान असं गाजर हे तुपावर परतून घ्यायचं आहे, म्हणजे गाजर हे छान असं खमंग लागतं, गाजरातील मात्रटपणा कमी होतो, रंग देखील अगदी सुरेख येतो। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता 5 मिनिट झाले आहे। आता आपण गाजर छान असे परतून घेतले आहे। गाजर 5 मिनिट छान असं तुपावर परतल्यानंतर इथे मी 1 ग्लास भर दूध घालून घेतलं आहे। वजनी म्हणाल तर 250 ml म्हणजेच पाव लिटर दूध आहे। आता 1 किलो गाजरासाठी पाव लिटर दूध हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता त्यानंतर यावर मी दुधावरची साय घालून घेतली आहे। जर तुमच्याकडे दुधावरची फ्रेश साय नसेल तर तुम्ही बाजारात मिळते ती फ्रेश क्रीम वापरू शकतात किंवा मिल्क पावडरचा देखील इथे वापर करू शकतात। 1 किलो गाजरासाठी तुम्ही इथे 4 ते 5 चमचे भरून मिल्क पावडरचा वापर करू शकतात। त्यानंतर आता दुधात व साईत आपल्याला हे मिश्रण साधारण 5 मिनिटभर छान असं शिजवून घ्यायचं आहे। छान अशी 5 मिनिटांनंतर या मिश्रणाला उकळी येऊ लागते। उकळी येताना देखील हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून गाजराचा अर्क हा छान असा आपल्या दुधात उतरेल। आता 5 मिनिटांनंतर यात आपल्याला साखर घालायची आहे। साखर घालताना इथे मी 1.5 वाटी म्हणजेच 150 ग्राम साखर घालत आहे। इथे आता साखर घालताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही थोडं साखरेचं प्रमाण वाढवलं तरी काही हरकत नाही, परंतु 1 किलो गाजरासाठी 150 ग्राम साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं। आता अशा पद्धतीने दूध, साय व साखर हे आपण छान असं एकजीव होईपर्यंत 10 मिनिट याला शिजवून घेणार आहोत। हलवा शिजवत असताना कुठल्याही प्रकारे घाई न करता आपल्याला मध्यम आचेवरच ही सर्व प्रोसेस करायची आहे, म्हणजे सर्व मिश्रण हे छान असं मिळून येतं, एकजीव होतं। दूध व साय घातल्यामुळे आता काय होतं की ज्यावेळेस जसजसा हा हलवा शिजत जातो तसतसं अगदी रवाळ टेक्स्चर या हलव्याला येत जातं। अगदी खवा घालून आपण हलवा बनवतो त्याच पद्धतीचा हा हलवा तयार होतो। आता इथे बघू शकता 10 ते 15 मिनिट झाले आहे। हलवा अगदी कोरडा व्हायला सुरुवात झाली आहे। सर्व जिन्नस ह्या आटत चालले आहे, तसतसा या हलव्याला रंग देखील अतिशय सुरेख यायला सुरुवात झाली आहे। आता हे मिश्रण थोडं कोरडं झाल्यानंतर इथे मी ड्रायफ्रूट पावडर घालून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीची कुठलेही ड्रायफ्रुट्स यात घालू शकतात। अशा पद्धतीने ड्रायफ्रूट थोडेसे बारीक करून घातले की यामुळे देखील हलवा छान असा रवाळ तयार होण्यास मदत होते। आता आणखी आपण 5 मिनिटभर हा हलवा छान असा परतून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त असा हलव्याला रंग आला आहे व टेक्स्चर देखील अगदी रवाळ छान असं दिसत आहे। 5 मिनिटभर आता हा हलवा आपण परतून घेतल्यानंतर अगदी परफेक्ट असं याला टेक्स्चर आलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा हलवा दिसायला दिसत आहे। जेवढा हा दिसण्यास सुरेख दिसत आहे तेवढाच खाण्यासाठी देखील अगदी अप्रतिम लागणार आहे। आता इथे मी तुम्हाला जवळून दाखवते, अगदी रवाळ असं या हलव्याला टेक्स्चर आलं आहे आणि इथे बघू शकता रंग देखील अगदी अप्रतिम आला आहे। आता आपला हलवा तयार झाला आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला वेलची पूड व जायफळ पूड घालून घ्यायची आहे। अशा पद्धतीने गॅस बंद केल्यानंतरच जायफळ पूड व वेलची पूड घालावी, म्हणजे पदार्थ हा कडवट लागत नाही। आता जायफळ व वेलची घातल्यानंतर आपण सर्व मिश्रण पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत। आता आपला हा हलवा सर्व करण्यासाठी तयार आहे। आता एका भांड्यात इथे मी हलवा काढून घेतला आहे। तुम्ही इथे बघू शकता रंग अगदी सुरेख आला आहे व अगदी रवाळ असा हा हलवा दिसत आहे। तर आता हलव्यावर आपण 1 चमचा तूप व थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत। आधी सांगितल्याप्रमाणे आपण आधी 1 चमचा तुपावर हा हलवा करून घेतला आहे व सर्वात शेवटी 1 चमचा तुपात ड्रायफ्रुट्स घालून छान अशी वरतून आपण यावर घातला आहे, म्हणजे अगदी छान असा टेम्पटिंग आपला हा हलवा फक्त 2 चमचे तुपावरच तयार झाला आहे। अगदी दिसायला शाही दिसणारा हा हलवा पारंपरिक पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेप फॉलो करून पूर्ण केला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की
कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अस्सल गावरान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद.